नमस्कार, मी ऐश्वर्या वाळे तुमचं सर्वांचं आपला महाराष्ट्र डिजिटलमध्ये स्वागत करते। लाडक्या बहिणींना दिले पैसे आणि भावांसाठी वाढवली बिअरची किंमत। म्हटलं सरकार बहिणींसाठी जीव टाकणार आणि टाकलाच, पण आता त्या जीवाचं वजन भावांच्या खिशावर पडतंय आणि तेही बिअरच्या बाटलीसकट। राज्य सरकारने लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहीण योजना नावाने योजना काढली आणि त्या योजनेसाठी कोट्यावधी रुपये वाटप करण्यात आले। पण हा प्रेमाचा हिशोब सरकारने भावांजवळ पूर्ण करायला घेतला आहे की काय असं आता वाटू लागलंय। कारण लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची भेट दिल्यानंतर सरकारचं आर्थिक गणित कोलमडलंय। त्यामुळेच आता सरकारने अनेक गोष्टींचे दर वाढवण्यास सुरुवात केली आहे आणि त्यात सगळ्यात जास्त लक्षात येणारी गोष्ट म्हणजे बियर आणि दारूचे वाढलेले दर। लाडकी बहीण योजना आणल्यामुळे राज्य सरकारचा आर्थिक बजेट जरा कोलमडलं आणि म्हणूनच सरकारी महसूल वाढवण्यासाठी एकतर कर लावा किंवा भावनांना भाव द्या। मग काय, राज्य सरकारने दुसराच मार्ग निवडला। आता श्रावणही सुरू होतोय, म्हणजे नको रे बाबा म्हणतच महिनाभराची सुरुवात होणार आणि त्यात बिअरही महाग। तर आता सहलीला जायचं असेल तर प्लॅन आधी करा किंवा मग पाणी प्या आणि श्रावण पाळा। दारूचे दर वाढले गेले म्हणजे सरकार म्हणतंय, भावा बहिणींसाठी आम्ही दिलं, आता तू जरा संयम धर। दरवर्षी मद्य विक्रीतून हजारो कोटींचा महसूल मिळवणाऱ्या सरकारने ही वाढ अर्थसंकटावर उपाय म्हणून केली असल्याचं सांगितलं जात आहे। त्यामुळे वाढलेल्या किमतींमुळे नागरिकांना खर्चाचे गणित जुळवून घ्यावे लागणार आहे, असंच एकूणच चित्र दिसून येत आहे। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी फॉलो, लाईक, शेअर करा, कमेंट करा आणि पाहत रहा आपला महाराष्ट्र डिजिटल। नमस्कार।